तर आव्हाडांनी औरंगजेब हे त्यांचं दैवत असल्याचं मान्य केलंय असं नरेश म्हस्केंनी म्हटलं। नरेश म्हस्केंकडून जितेंद्र आव्हाडांचा जितू मिया असा उल्लेख करण्यात आलाय। तर आव्हाड औरंगजेबाची पूजा करण्याची भाषा करतायत असं म्हस्केंनी म्हटलंय। मला काही बोलायचं नाही बाबा, तुम्हाला काढायची तर काढा, फेकायची तर फेका, ठेवायची तर ठेवा, आम्हाला काही बोलायचं नाही। तुम्ही असं म्हणाल की हिटलरचं नाव पुसून दुसरं महायुद्ध आम्हाला समजून सांगा, तर मग हिटलरला एक बाजूला काढा आणि दुसरं महायुद्ध समजून सांगा। तुम्ही रावण बाजूला काढा आणि राम समजून सांगा, दुर्योधनाला बाजूला काढा आणि महाभारत समजून सांगा। पण चालेल, समजवतील, रावणाला बाजूला काढून राम समजवतील, दुर्योधनाला बाजूला काढून महाभारत समजवतील, काय करतील आता। जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हे त्यांचं दैवत आहे हे मान्य केल्यामुळे मी त्यांचं खास करून अभिनंदन करतो। त्यांचं नाव जितेंद्र आव्हाड नाही, जितू मिया असं ठेवलं पाहिजे की जे मुस्लिम धर्मीय सुद्धा औरंगजेबाला मानत नाहीत ते आज त्यांची पूजा करण्याची भाषा करतायत। अहो, रामायण आणि महाभारत यांची तुलना या औरंगजेबाशी करू नका। जितू मिया फार चुकीचं करताय। अहो, हेच तुम्हीच की रामनवमीची मिरवणूक असेल, हनुमान जयंतीची मिरवणूक असेल, शिवजयंतीची मिरवणूक असेल तर यामधून दंगलीची बीजी पेरली जातात, यामुळे दंगली घडतील अशा पद्धतीची वक्तव्य करणारे आपण आहात।